श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 16 मे शनी जयंती. काय करावे? यंदाची शनी अमावस्याला दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. यंदा शनी जयंती ही शनी अमावस्यालाच आलेली आहे. तसे तर वैशाख अमावस्याला असते शनी जयंती, पण ही शनी जयंती ही शनिवारी आलेली आहे. हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा खूप खास योग जुळून आलेला आहे. या शनी जयंतीला काय करायचे आहे व काय करू नये, चला बघूया या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा. कमेंट्स बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. शनी जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वीच उठून स्नान करून शरीराची व मनाची नकारात्मकता दूर करून शनी मंदिरात जाऊन मोहरीचे तेल आणि अर्पण करावा व अर्पण करताना त्यांच्या डोळ्याकडे न पाहता चरणाकडे पाहून प्रार्थना करावी. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्याचबरोबर झाडाला 7 प्रदक्षिणा घालावी. घालत असताना शनिदेवाच्या मंत्रांचा जप करावा. या दिवशी दानाचं खूप महत्त्व आहे. तुम्हाला जसे शक्य आहे तसे गरीब गरजू व्यक्तीला अन्नदान नक्की करा. तर अन्नदानमध्ये तुम्ही काळे उडीद, काळे तीळ किंवा खिचडी दान करावं. तुम्ही वस्त्रदान देखील करू शकतात. त्याचबरोबर वस्तुदान देखील करू शकतात. त्याच्यामध्ये काळे कपडे, त्याचबरोबर काळ्या वस्तूंचे देखील दान करू शकतात. म्हणजेच काळे भांडे, काळे छत्री, चमड्याची बूट या वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जाते. शनिदेवांची सेवा करायची असेल, त्याचबरोबर शनिदेवतांना प्रसन्न करायचे असेल तर एक म्हणजेच पशूची सेवा करणे, म्हणजेच कुत्र्याची सेवा करणे, गाईची सेवा करणे, या गोष्टी शनिदेवांना प्रसन्न करणाऱ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टींची तुम्ही सेवा करावी. कुत्र्याची, गाईची, ती सेवा शनिदेवांना खूप आवडते. काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला तेल लावलेली भाकरी खाऊ घातल्याने सुद्धा शनिपीडा शांत होते. शनी जयंतीला शनी मंत्रांचा जप करणे शक्य असेल तर मंत्रांचा जप नक्की करावा. शनी स्तोत्राचे पठण करावे किंवा कमीत कमी ते ऐकावे. या पद्धतीने तुम्ही शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनी जयंतीला हे उपाय करू शकतात. त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टी टाळाव्यात. या दिवशी मीठ, लोखंड, मोहरीचे तेल विकत घेऊ नये. तुम्हाला जर दान करायचे असेल तर ते अगोदर शनिवारच्या दिवशी, शनी अमावस्या, शनी जयंतीच्या अगोदरच्याच दिवशी तुम्ही त्या विकत घ्यायच्या आहे आणि त्या दिवशी तुम्ही दान करू शकता. कोणाशी खोटे बोलू नये, कोणत्याही गरिबांचा अपमान करू नये. या गोष्टी इतर दिवशी पण करू नये. फक्त शनी अमावस्याला आणि शनी जयंतीलाच करावे असं नाही. इतर दिवशीही तुम्ही कोणत्या गरीब, दयाळू अशा व्यक्तींची, पाळीव प्राण्यांची अशी त्यांना मारणे, तिस्कारा करणे अशा गोष्टी करू नये. खास करून शनी जयंतीला या गोष्टीचे भान ठेवावे. शनिदेव कर्म फळ दान आहेत, न्यायाची देवता आहे. तुमचे कर्म नुसार फळ देत असते. शनी जयंतीच्या दिवशी, शनी अमावस्याच्या दिवशी गोरगरीब अपंग व्यक्तींचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची काळजी घ्या. त्याचबरोबर जे वृद्धांना छळतात, द्वेष करतात अशा व्यक्तींना शनिदेव माफ करत नाही. निस्वार्थपणे केलेली सेवा शनिदेवांना आवडते. माणसाच्या काही सवयी शनिदेवांचा राग ओढावून घेणाऱ्या असतात. त्या कोणत्या सवयी? तुम्ही आई वडिलांचे अपमान करत असाल, त्यांची सेवा न करता छळ करत असाल, तर आयुष्यात कोणतेही दानधर्म करत नसाल, त्याचबरोबर पत्नीला मारत असाल, त्याचबरोबर इतरांना दुखवत असाल, अशा ज्या काही गोष्टी आहेत, कोणत्याही फसवणूक करत असाल, तर त्याचबरोबर व्यसनावर पैसा उधळत असाल तर शनिदेवांची तुमच्यावर नाराजी होणार याची शंका नाही. मग काय करावे? जेवढे होईल तेवढे आपण चांगले वागण्याचा प्रयत्न करायचा. आई वडील वृद्धांना सांभाळावे, त्यांचा आदर करावे. आपल्या ऐपतीप्रमाणे 1 रुपये का होईना दान करत जावे. स्त्रियांना मान द्यावा. लोकांना अडचणी असलेल्यांना मदत करावी. मदत करणे शक्य नसेल तर छळू नये. मुक्या प्राण्यांची सेवा करावी. या गोष्टींनी शनिदेव प्रसन्न होतात.
ज्यांना शनी साडेसाती आहे त्यांनी शनी जयंतीला काळा भरलेला माठ दान करावा. अशा काही गोष्टी आहेत ते तुम्ही शनी जयंतीला करू शकताय. ही जी शनी जयंती आहे ती खूप 13 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे. शनी अमावस्याला शनी जयंतीचा योग जुळून आलेला आहे आणि यावेळेस केलेले जे काही तोडगे आहेत तर ते खूप फलदायी आहे. कोणाला साडेसाती असेल वगैरे तर त्याच्यासाठीचे काही हे जे मी उपाय सांगितलेले आहे, पिंपळाच्या झाडाखाली जाऊन त्याच्या मुळाशी तुम्हाला पाणी अर्पण करायचे आहे आणि जे स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत त्याने देखील तुमची जी इडापीडा आहे ती नक्की कमी होणार आहे. आणि 16 मे रोजी तुम्हाला लवकर उठून शनी देवतेच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे, आपली प्रार्थना म्हणायची आहे. अशा प्रकारे तुम्ही जे सांगितलेले उपाय आहे ते तुम्ही करावेत. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि श्री स्वामी समर्थ कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.